नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नारायण नागरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो। तर आपण आजच्या सेशनमध्ये प्लांटिंग सिस्टीमचा अभ्यास करणार आहे। कशाचा अभ्यास करणार आहे? प्लांटिंग सिस्टीम। तुम्हाला माहितीच असेल की महत्त्वाचे 5 ते 6 प्लांटिंग सिस्टीम आहे, ज्यामध्ये की तुमचं स्क्वेअर सिस्टीम, रेक्टँग्युलर सिस्टीम, हेक्सागोनल किंवा त्याला आणखी आपण इक्विलॅटरल ट्रायंगल सिस्टीम असं म्हणतो। त्यानंतर क्विकनक्स किंवा त्याला आणखी आपण डायगोनल आणि फिलर सिस्टीम असं सुद्धा म्हणतो। त्यानंतर तुमचं कंटूर आणि ट्रायंगुलर सिस्टीम, अशा 6 महत्त्वाच्या प्लांटिंग सिस्टीम आहे ज्याचा की आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। आपण सेशनला सुरुवात करूया। सेशनच्या सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा परत एक वेळेस आपण इथे एंड लिस्ट चेक करूया, कुठल्या कुठल्या प्लांटिंग सिस्टीम आहे व्यवस्थित लक्षात घ्यायच्यात। पहिले स्क्वेअर सिस्टीम, त्यानंतर आहे तुमचं रेक्टँग्युलर सिस्टीम, क्विकनक्स किंवा त्याला डायगोनल किंवा त्यालाच आपण फिलर सिस्टीम असं म्हणतो। त्यानंतर तुमचं हेक्सागोनल किंवा त्याला आपण आणखी इक्विलॅटरल ट्रायंगल सिस्टीम असं म्हणतो। त्यानंतर ट्रायंगुलर सिस्टीम आणि शेवटची आहे कंटूर सिस्टीम। ह्या 6 महत्त्वाच्या प्लांटिंग सिस्टीम आहेत फ्रूट क्रॉप्समध्ये ज्या की आपण प्रॅक्टिस करत असतो। त्यानंतर पहिली प्लांटिंग सिस्टीम ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा ते तुमची स्क्वेअर सिस्टीम। ठीक आहे, स्क्वेअर सिस्टीम जे आहे इट इज अ व्हेरी सिम्पल अँड वाईडली अडॉप्टेड प्लांटिंग मेथड इन दी हॉर्टिकल्चर क्रॉप्स। खूप सिम्पल मेथड आहे लेआउट करण्यासाठी आणि मोस्ट वाईडली म्हणू शकतो आपण मोस्ट वाईडली ही जी मेथड आहे ही प्रॅक्टिस केली जाते। वेल, या सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली तुम्हाला लक्षात ठेवायची ती ही की स्क्वेअर सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्यामध्ये की प्लांट टू प्लांट आणि रो टू रो जे डिस्टन्स आहे ते सारखंच राहतं। लक्षात आलं का? हिअर रो टू रो अँड प्लांट टू प्लांट डिस्टन्स आर केप्ट सिमिलर। म्हणजे जर का समजा तुमचं रो टू रो डिस्टन्स समजा 5 मीटरचा असेल तर तुमचं प्लांट टू प्लांट डिस्टन्ससुद्धा 5 मीटरचा असेल। जर का तुमचं रो टू रो डिस्टन्स जर का 10 मीटर असेल, रो टू रो जर का 10 मीटर असेल तर प्लांट टू प्लांट डिस्टन्स जे आहे ते सुद्धा 10 मीटर असेल। जेव्हा आपण अशा पद्धतीने प्लांटिंग करतो त्या प्लांटिंग सिस्टीमला आपण स्क्वेअर सिस्टीम असं म्हणतो। त्याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर सिस्टीम। ठीक आहे, स्क्वेअर सिस्टीमच्या नंतर नेक्स्ट जी आहे आपली ती आहे रेक्टँग्युलर सिस्टीम। कुठली आहे? रेक्टँग्युलर सिस्टीम। ही जी मेथड आहे ही जनरली तुमचं हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी वापरली जाते। कशासाठी? लक्षात ठेवायचं आहे, रेक्टँग्युलर प्लांटिंग सिस्टीम इज जनरली यूज फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग। कशासाठी? हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी ही जी मेथड आहे ती वापरली जाते। ही जी मेथड आहे या मेथडमध्ये रो टू रो डिस्टन्स जे आहे ते जास्त राहतं, कंपॅरेटिव्हली जे प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे ते रिड्यूस केलं जातं। जे की आपण स्क्वेअर सिस्टीममध्ये बघितलं की स्क्वेअर सिस्टीममध्ये कसं आहे की तुमचं जितकं डिस्टन्स प्लांट टू प्लांट आहे तितकंच डिस्टन्स हे रो टू रो मेंटेन केलं जातं। परंतु या सिस्टीममध्ये रो टू रो डिस्टन्स जे आहे ते जास्त राहतं आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स जे आहे ते कमी राहतं। जर उदाहरणार्थ घ्या, समजा रो टू रो डिस्टन्स जर का तुमचं 10 मीटर असेल तर प्लांट टू प्लांट डिस्टन्स 5 किंवा 7 किंवा जेवढं काही आपल्याला आवश्यक आहे पर्टिक्युलर क्रॉपच्या रिक्वायरमेंटनुसार त्या पद्धतीनं, फक्त रो टू रो डिस्टन्स हे जास्त राहील, प्लांट टू प्लांट डिस्टन्स हे कमी राहील। जेव्हा अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा आपण रो टू रो डिस्टन्स जास्त ठेवतो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स हे कमी ठेवतो त्या प्लांटिंग सिस्टीमला आपण काय म्हणायचं आहे? तुमचं रेक्टँग्युलर प्लांटिंग सिस्टीम। ही जनरली तुमचं हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी ही जी मेथड आहे ती प्रॅक्टिस केली जाते। जसं उदाहरण तुमचं मँगो आहे, मँगो क्रॉपमध्ये वगैरे ही जी मेथड आहे ही प्रॅक्टिस केली जाते। यानंतर तिसरी जी मेथड आहे ती तुमची क्विकनक्स किंवा त्याला आपण आणखी डायगोनल किंवा फिलर सिस्टीम असं म्हणतो। त्यानंतर बघा ही रेक्टँग्युलर झाली दुसरी। याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की ह्या सिस्टीममध्ये स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेमध्ये जे प्लांट पॉप्युलेशन जे अकोमोडेट होतं ते कंपॅरेटिव्हली जास्त राहतं। ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये, स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेमध्ये नंबर ऑफ प्लांट्स पॉप्युलेशन जे ते रेक्टँग्युलर सिस्टीममध्ये जास्त जे आहे ते अकोमोडेट होत असतं। त्यानंतर क्विकनक्स किंवा त्यालाच आणखी आपण डायगोनल किंवा त्याला आणखी आपण फिलर सिस्टीम असं म्हणतो। ही जी मेथड आहे ही ऑलमोस्ट स्क्वेअर सिस्टीम सारखीच आहे, म्हणजे इट इज ऑलमोस्ट सिमिलर टू दी स्क्वेअर सिस्टीम, बट द वन डिफरन्स इज दॅट की ते डिफरन्स हा आहे की जे स्क्वेअर आहे त्याच्या सेंटरला एक ॲडिशनल प्लांट जो तो लावला जातो ज्याला की आपण फिलर प्लांट म्हणतो। आता इथे बघा तुमच्या लक्षात येईल आहे स्क्वेअर सिस्टीम, म्हणजे स्क्वेअर सिस्टीम पद्धतीनेच आहे, परंतु या स्क्वेअरमध्ये म्हणजे ह्या 4 प्लांटच्या सेंटरला एक ॲडिशनल प्लांट लावला ज्याला आपण फिलर प्लांट म्हणतो। म्हणूनच या सिस्टीमला आणखी आपण फिलर सिस्टीम असं सुद्धा म्हणतो, म्हणजे क्विकनक्स किंवा त्याला डायगोनल किंवा त्याला आणखी आपण फिलर सिस्टीम असं म्हणतो। ही जी सिस्टीम आहे म्हणजे जेव्हा आपण ह्या सिस्टीमनं क्रॉपचं प्लांटिंग करत असतो त्यावेळेस स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेमध्ये डबल जे प्लांट पॉप्युलेशन आहे ते अकोमोडेट होतं, डबल नंबर। हिअर
इन दिस सिस्टीम अकोमोडेट्स ऑलमोस्ट डबल द नंबर ऑफ प्लांट्स दॅन दी स्क्वेअर सिस्टीम. स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेमध्ये जवळपास डबल नंबर ऑफ प्लांट जे त्याच्यामध्ये अकोमोडेट होत असतात. याच्यामध्ये आणखी आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं की जे फिलर प्लांट आहे तर जनरली फिलर प्लांट म्हणून कुठलं क्रॉप जे ते लावलं जातं. तर जनरली पपया, बनाना किंवा डेट पाम हे जे क्रॉप आहेत हे जनरली ॲज अ फिलर प्लांट म्हणून लावले जातात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर नेक्स्ट मेथड जी आहे तुमची ती आहे हेक्झॅगोनल किंवा त्यालाच आणखी आपण म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल सिस्टीम. हेक्झॅगोनल किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल सिस्टीम ही जी मेथड आहे हेक्झॅगोनल किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल मेथड, या मेथडने जेव्हा आपण प्लांटिंग करत असतो त्यावेळेस जवळपास 15% जास्त प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते अकोमोडेट होतं. कशाच्या तुलनेमध्ये? मोर दॅन द स्क्वेअर सिस्टीम. मोर दॅन दी स्क्वेअर सिस्टीम. ओके, compared to the square system, around 15% more plant populations are accommodated in the hexagonal or the equilateral triangular systems. ही जी मेथड आहे ही लेआउट करण्यासाठी खूप कठीण आहे. जसं तुमचं स्क्वेअर सिस्टीम बघितलं आपण किंवा रेक्टँग्युलर सिस्टीम आहे, ह्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या सिस्टीम लेआउट करण्यासाठी फील्डवरती लेआउट करण्यासाठी खूप सोप्या आहेत. पण कंपॅरेटिव्हली जर का आपण हेक्झॅगोनलचा विचार केला तर ही सिस्टीम लेआउट करण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे ह्या सिस्टीमला आपण फार इंटेन्स आणि फार डिफिकल्ट सिस्टीम असं सुद्धा म्हणू शकतो. जसं इथं बघा तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये प्लांटचं प्लांटिंग कसं होतं. इथे बघा या पद्धतीनं प्लांटचं प्लांटिंग होतं आणि याच्यामध्ये एक हेक्झॅमिन 6 होतं. एक असा हेक्झॅगोनल टाईपचा या ठिकाणी आकार जो आहे तो बनत असतो या पद्धतीत. ओके, आणि एक सेंट्रल एक प्लांट राहतो. इथं खाली तुमच्या लक्षात येईल इथे एक प्लांट आहे, इथे एक प्लांट आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे आणि एक सेंट्रल आहे हेक्झॅगोनल टाईप. वेल, तर हे जे लेआउट आहे हे फार डिफिकल्ट जातं बनवण्यासाठी. सो ही एक इंटेन्स आणि डिफिकल्ट मेथड आहे लेआउट करण्यासाठी. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट मेथड आहे तुमची ट्रायंग्युलर. यामध्ये 5वी जी पद्धत आहे आपली प्लांटिंग सिस्टीमची ती आहे ट्रायंग्युलर. ट्रायंग्युलर सिस्टीम ही सुद्धा ऑलमोस्ट तुमच्या स्क्वेअर सिस्टीम सारखीच आहे. ओके, परंतु स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये फरक हा की अल्टरनेट रोजचं जे क्रॉप आहे किंवा प्लांट आहे प्लांटिंग करत असताना कॉर्नरवरती प्लांट न करता हे दोन प्लांटच्या सेंटरला म्हणजे इकडल्या अल्टरनेट रोच्या सेंटरला ते प्लांट केलं. जसं बघा स्क्वेअर सिस्टीममध्ये कसं आहे, स्क्वेअर सिस्टीममध्ये हा प्लांट आपण इथे प्लांट केला एक या ठिकाणी, तर अल्टरनेट रोमध्ये सुद्धा पॅरलली आपण त्या ठिकाणी काय करेल प्लांटिंग करेल. पण ट्रायंग्युलर सिस्टीममध्ये हा या कॉर्नरला प्लांट न करता जे प्लांटचं जे प्लांटिंग आहे ते सेंटरला केलं जातं. ओके, म्हणजे द ओनली डिफरन्स इज दॅट द ट्रीज इन दी अल्टरनेट रोज आर प्लांटेड इन द मिडल ऑफ द 2 कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर्स. जो स्क्वेअर आहे त्याच्या 2 कॉर्नरच्या मिडलला जे ते अल्टरनेट रोमध्ये प्लांट जो आहे त्याचं प्लांटिंग केलं जातं. अशा प्लांटिंग सिस्टीममध्ये स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेमध्ये 11% स्क्वेअर सिस्टीमच्या तुलनेमध्ये 11% प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते कमी अकोमोडेट होतं. वेल, आणि ही जी मेथड आहे ही जनरली हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी वापरली जाते. याच्यानंतर जी शेवटची प्लांटिंग सिस्टीम आहे ती आहे आपले कंटूर सिस्टीम. कोणती आहे? कंटूर सिस्टीम. आता कंटूर सिस्टीम ही जी आहे ही जनरली हिल्ली एरियामध्ये किंवा जे अंडुलेटिंग टोपोग्राफी आहे खालीवरी असलेली जमीन आहे त्या ठिकाणी वापरली जाते. या प्लांटिंग सिस्टीममध्ये तुमचं जे रो टू रो किंवा प्लांट टू प्लांट जे डिस्टन्स आहे ते युनिफॉर्म नाही राहत. रो टू रो किंवा प्लांट टू प्लांट डिस्टन्स जे आहे ते युनिफॉर्म नाही राहत. आणि यामध्ये तुमचे 2 सिस्टीम आहेत, एक सिंगल हेज सिस्टीम आणि एक डबल हेज सिस्टीम. ठीक आहे, सिंगल हेज आणि डबल हेज. ते सिंगल हेज आणि डबल हेज जे आहे ते काहीसं अशा पद्धतीचं राहतं. सिंगल हेजमध्ये तुमचं म्हणजे एकच रो राहील. डबल हेजमध्ये 2 रो आणि 2 रोच्या नंतर एक अल्टरनेट मोठा स्पेस सोडला जाईल आणि त्याच्यानंतर आणखी 2 रोज अशा पद्धतीनं. तर जनरली डबल हेज रो जी सिस्टीम आहे, डबल हेज रो जी कंटूरची प्लांटिंग सिस्टीम आहे त्यामध्ये 22% जास्त प्लांट जे ते अकोमोडेट होतात ॲज कम्पेअर्ड टू दी सिंगल हेज सिस्टीम. वेल, सो हे जे पॉईंट्स आहेत महत्त्वाचे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी आपल्या ज्या प्लांटिंग सिस्टीम आहेत त्या ठिकाणी संपतात. ओके, तर अशाच पद्धतीनं आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करा फ्री व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी. वेल, तो आपण परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.